कधीकाळी महाबळेश्वर म्हटलं की डोळ्यासमोर येत असे ते रंगीबेरंगी कपडे घातलेले परदेशी पर्यटक, कॅमेरे गळ्यात अडकवून फिरणारे विदेशी नागरिक, स्थानिक बाजारात सहज मिसळलेले विदेशी चेहरे आणि इंग्रजी, फ्रेंच, जर्मन भाषांचा गोड गोंगाट. आज मात्र परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. पूर्वी उघड्या डोळ्याने सहज दिसणारे फॉरेनर आता शोधूनही सापडत नाहीत. हा बदल केवळ आकडेवारीपुरता मर्यादित नसून महाबळेश्वरच्या पर्यटन संस्कृतीवर खोल परिणाम करणारा आहे. महाबळेश्वर वासियांना सुवर्ण काळाची आठवण करून द्यायची म्हटलं तर ब्रिटिश काळापासून महाबळेश्वर हे परदेशी पर्यटकांचे खास आकर्षण होते. थंड व आल्हाददायक हवामान, घनदाट जंगले, विलक्षण नैसर्गिक सौंदर्य, शांतता आणि ऐतिहासिक वारसा यामुळे युरोप, अमेरिका आणि आशियातील अनेक देशांतील पर्यटक येथे मुक्कामासाठी येत असत. काही परदेशी नागरिक तर महाबळेश्वरमध्ये महिनोमहिने वास्तव्य करत होते. स्थानिक हॉटेल व्यवसाय, गाईड, हस्तकला विक्रेते आणि कॅफे संस्कृती यांना या परदेशी पर्यटकांचा मोठा आधार होता. आजची वास्तव परिस्थिती. आज महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची संख्या मोठी असली तरी ती प्रामुख्याने देशांतर्गत पर्यटकांपुरती मर्यादित आहे. आठवड्याच्या शेवटी प्रचंड गर्दी, वाहनांची रांग, गोंगाट आणि प्रदूषण यामुळे शहराचा शांत स्वभाव हरवत चालला आहे. परदेशी पर्यटकांना अपेक्षित असलेली शांतता, नियोजनबद्ध पर्यटन आणि पर्यावरणपूरक अनुभव येथे दुर्मिळ होत चालला आहे. महाबळेश्वरमधील वाढती गर्दी, अनियोजित बांधकामे आणि नैसर्गिक परिसरावर होणारा ताण परदेशी पर्यटकांना दूर ठेवणारा मोठा घटक ठरतो. शांततेच्या शोधात येणाऱ्या विदेशी पर्यटकांना येथे आता कोलाहलच अधिक जाणवतो. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्वच्छता सुविधा, माहिती केंद्रे, साइन बोर्ड, प्रशिक्षित गाईड आणि सुरक्षित वाहतूक व्यवस्था यांचा अभाव अजूनही जाणवतो. अनेक ठिकाणी इंग्रजी किंवा अन्य परदेशी भाषांतील माहिती उपलब्ध नसल्याने विदेशी पर्यटकांना अडचणी येतात. राज्य आणि केंद्र पातळीवर महाबळेश्वरचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रभावी प्रमोशन होत नसल्याचे स्पष्टपणे दिसते. इतर हिल स्टेशन्स आणि नव्या पर्यटन स्थळांनी महाबळेश्वरची जागा घेतली आहे. महाबळेश्वरमधून आधीच नामशेष होत चाललेल्या विदेशी पर्यटकांचे वास्तविक पाहता कोविड महामारीनंतर आंतरराष्ट्रीय पर्यटनाच्या सवयी बदलल्या. अनेक परदेशी पर्यटकांनी कमी गर्दीची, अधिक सुरक्षित आणि पर्यावरणपूरक ठिकाणे निवडण्यास सुरुवात केली, ज्यामध्ये महाबळेश्वर मागे पडले. परदेशी पर्यटकांना आवश्यक असलेली सौजन्यपूर्ण सेवा, संवाद कौशल्य आणि सांस्कृतिक संवेदनशीलता कमी होत चालली आहे. केवळ व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिले जाणारे पर्यटन विदेशी नागरिकांना आकर्षित करू शकत नाही. परदेशी पर्यटकांच्या भटण्याचा परिणाम थेट स्थानिक अर्थव्यवस्थेवर झाला आहे. दीर्घकाळ मुक्काम करणारे विदेशी पर्यटक नसल्याने हॉटेल्स, होमस्टेज, गाईड सेवा आणि स्थानिक हस्तकला व्यवसाय याला फटका बसत आहे. देशांतर्गत पर्यटकांची गर्दी असूनही त्यातून मिळणारा आर्थिक लाभ तुलनेने अल्पकालीन ठरतो. संपत चाललेला विदेशी पर्यटकांचा वारसा परत एकदा मिळवायचा असेल तर महाबळेश्वरने आपली ओळख पुन्हा शोधण्याची गरज आहे. पर्यावरणपूरक व शाश्वत पर्यटन धोरण राबवणे, गर्दीवर नियंत्रण ठेवणारी ठोस व्यवस्था, आंतरराष्ट्रीय स्तरावर डिजिटल प्रमोशन, स्थानिक युवकांना परदेशी भाषा व पर्यटन प्रशिक्षण, तसेच शांत, सांस्कृतिक आणि निसर्गाधारित पर्यटनावर भर ही काळाची गरज आहे. महाबळेश्वर हे केवळ पर्यटन स्थळ नाही तर एक नैसर्गिक वारसा आहे. पूर्वी उघड्या डोळ्यांनी दिसणारे परदेशी पर्यटक आज नजरेआड होणे ही केवळ पर्यटनातील घसरण नाही तर इशारा आहे. योग्य वेळी उपाययोजना केल्यास महाबळेश्वर पुन्हा एकदा जागतिक पर्यटन नकाशावर आपली स्थान मिळवू शकते. अन्यथा हे सुंदर हिल स्टेशन केवळ आठवड्याअखेरीस गर्दी करणाऱ्या देशांतर्गत पर्यटकांचे केंद्र बनून राहील.